तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवलेले आणि त्याचप्रमाणे त्यांनी घडवलेले जे गडकिल्ले आहेत, गडदुर्ग आहेत, ते यांचं रक्षण करण्याच्या दृष्टीने त्यांचं संवर्धन व्हावं आणि त्यावरती जे अतिक्रमण होत आहे ते ह्या दृष्टीने त्यांचं संवर्धन होण्यासाठी या ठिकाणी मुखनिदर्शन करण्यात येत आहे। हिंदू महासभा से ये जो हिंदू जन जागृति समिति है, इनका मतलब है सबका, हमारा हिंदुओं का ये जो हमारी आस्था है, ये आस्थे पे ही इन लोगों ने जो अभी हम लोग बेसिकली मराठीतच बोलतो, आपण महाराष्ट्रात राहतो खरं म्हणजे बघायला गेलं तर। छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या याच्यासाठी वगैरे सगळे गड किल्ले त्यांनी जतन केलं होतं आणि स्वतः करता तर काही केलंच नाही। पण हे जे काय आता जे चालू आहे मोकळा श्वास घेण्यासाठी वाट पाहतो सरकार, हे आधीच जे सरकार जे होतं आधीचे सरकार त्यांनी काहीतरी मोकळीक दिली, त्याच्यामुळे हे तरुण पिढींना विनंती करते की जी आपण ॲज अ पिकनिक स्पॉट म्हणून जे आपण गडावर जातो, तर तिथे पिकनिक स्पॉट म्हणून न जाता तिथला इतिहास, तिथली संस्कृती आपण जपण्यासाठी म्हणून जावं। जयशर आहे, मला आताच थोड्या वेळापूर्वी फेसबुककडनं हे आंदोलनाचं कळलं आणि अतिशय शांतपणे आंदोलन चालू आहे। कमी लोकांना विशालगडाचं प्रकरण माहिती आहे, कारण मी मागातपासून इथं उभं आहे। खूप जण विचारतात की काय प्रकरण आहे, तर कोणालाही माहिती नाही आहे। मी आदित्य रमेश माने, तर मी आज इथे असं फिरत होतो इथे, तेव्हा बघितलं की आपलं विशाळगड मुक्तीसाठी ते लोकांनी प्रदर्शन उभे केलेत। हे असंच जोपर्यंत अजून जास्त सपोर्ट भेटत नाही तोपर्यंत अतिक्रमण हटवण्यात येणार नाही आणि ते हटलंच पाहिजे। तुळसकर हे जे विशाळगडावर जे अतिक्रमण झालेलं आहे त्याच्यामध्ये असं सांगू इच्छितो की त्या जागेची पवित्रता टिकवली गेली पाहिजे, कारण जे महाराजांचे गडदुर्ग आहेत ते आपल्या अस्मितेचं स्थान आहे, त्याच्यामुळे त्या जागेवर जे अतिक्रमण आहे ते हटवलं गेलं पाहिजे। असं एकच गड नाही आहे, तर असे अनेक गड आहेत, तर याच्यावरती सरकारने कारवाई करायला पाहिजे। शिवाजी महाराजांनी मिळवलेले आणि त्याचप्रमाणे त्यांनी घडवलेले जे गडकिल्ले आहेत, गडदुर्ग आहेत, ते यांचं रक्षण करण्याच्या दृष्टीने त्यांचं संवर्धन व्हावं आणि त्यावरती जे अतिक्रमण होत आहे ते ह्या दृष्टीने त्यांचं संवर्धन होण्यासाठी या ठिकाणी मुखनिदर्शन करण्यात येत आहे। तर आज या ठिकाणी आपल्याच महाराष्ट्रामध्ये हे संपूर्ण महाराष्ट्र ज्याला गडकिल्ल्यांचा आणि किल्ल्यांचा वारसा लाभलेला आहे, या ठिकाणी आपल्या हिंदूंना एकत्र येऊन आज गडकिल्ल्यांचं संरक्षण होण्यासाठी आज मुखनिदर्शन करावे लागत आहे। ही फार शर्मेची बाब आहे। आपण या ठिकाणी बघत आहोत की मुखनिदर्शनाच्या मध्ये जे प्लायकार्ड वापरलेले आहेत त्या ठिकाणी कोणकोणत्या पद्धतीचे मजकूर या ठिकाणी दिलेत ते आपण बघूया। या ठिकाणी नो मोर डिस्कशन, वी वॉन्ट ॲक्शन अशा पद्धतीचं एक बोर्ड आहे। म्हणजे आता केवळ डिस्कशन म्हणजे त्या ठिकाणी चर्चा करण्याची आवश्यकता नाही, केवळ ॲक्शन घेण्याची गरज आहे। अनेक वर्ष झाली हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून 2008ला विशाळगड मुक्तीसाठी याचिका टाकली गेली होती। त्यानंतर आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई तिकडे झाली नव्हती। आता काही प्रमाणात सरकार त्या ठिकाणी कारवाई करत आहे, परंतु त्यावरही स्थगिती आलेली आहे आणि ही स्थगिती लवकरात लवकर उठवून त्यावरती कृती व्हावी अशी सर्व हिंदूंची या ठिकाणी मागणी आहे, गडप्रेमींची मागणी आहे। त्याचबरोबर आपण बघत आहोत की विशाळगडावरती आज अतिक्रमणाचा भाग इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे की आज केवळ 7 ते 8 घरं नसून 200 ते 250 घरं त्या ठिकाणी अतिक्रमण झालेली आहेत आणि ही अतिक्रमण हटवण्याबरोबरच त्या ठिकाणी व्यापारी वर्ग जो आहे तोही वाढत चाललेला आहे। म्हणजे एका ठिकाणी आपण जर विचार केला की पुरातत्व खात्याने एका किल्ल्यावरती एखादा खिळा जर आपल्याला ठोकायचा असेल तरीसुद्धा परवानगी घ्यावी लागते आणि एवढे कडक कायदे असूनसुद्धा हे अतिक्रमण जे वाढत आहे याकडे पुरातत्व खात्याचं लक्ष नाही आहे का? म्हणजे हे गांभीर्याने पुरातत्व खात्याने सुद्धा बघितलं पाहिजे। त्याचबरोबर आपण दुसरा फ्लेक्स बघूया। महाराजांचे गड म्हणजे प्रत्येक शिवभक्तांसाठी ऊर्जा स्रोत आहेत। आज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मावळ्यांनी स्वतःचं रक्त या गडावरती सांडलं होतं आणि आज त्याची परतफेड म्हणून काय दिलं जातं, जे पावित्र्य त्या गडकिल्ल्यांचं राखलं गेलं पाहिजे। या ठिकाणी आज रेहान बाबासारख्या नावाच्या दर्ग्याजवळ मांस आणि दारू घेऊन जाऊन तिकडे ते अर्पण म्हणून केलं जातं। म्हणजे आज किती विक्षिप्तरित्या या ठिकाणी गडांवरची दुर्दशा वाढत चालली आहे, त्याचं पावित्र्य भंग केलं जातं। ज्या गडांवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी शपथ घेऊन हर हर महादेवची घोषणा केली होती, पण आज त्याच ठिकाणी त्या गडावरची दुरावस्था बघवत नाही। आपण पुढचं बोर्ड बघूया। मुक्त झाला प्रतापगड, आता वाट पाहत आहे विशाळगड। तर केवळ विशाळगडच नाही, असे अनेक महाराष्ट्रातले गडकिल्ले आहेत की ज्या ठिकाणी हे अतिक्रमण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे।
त्याची ढासळ खूप मोठ्या प्रमाणात होत चालली आहे आणि हे केवळ तुमचं आपलंच नाही तर संपूर्ण भारत देशातल्या हिंदूंचं दायित्व आहे की हे संवर्धन होण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे। आज या ठिकाणी जनप्रबोधन होण्यासाठी हिंदू जनजागृती समिती मुखनिदर्शन करत आहे। यामध्ये आपणही सगळ्यांनी सहभागी व्हावं। आपण पुढील बोर्ड बघूया। गडकिल्ल्यातून मावळा लढला, गडकिल्ल्यातून महाराष्ट्र घडला। आज या महाराष्ट्राला संस्कृतीचा, हिंदुत्वाचा जो वारसा दिला गेला असे हे गडकिल्ले आणि त्याचा वारसा टिकवणारे हे गडकिल्ले आज त्याची दुरावस्था आपण बघू शकत नाही। अनेक ठिकाणी तर त्याची पाहणीही केली जात नाही। खूप साऱ्या याचिका टाकल्यानंतर ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातो, परंतु या पुरातत्व खात्याच्या अंतर्गत अनेक पद्धतीने ते गडकिल्ले सुरक्षित व्हावे याच्यासाठी मानधनही दिले जातं, पैसेही गव्हर्नमेंटकडनं दिले जातात, परंतु त्याची दुरावस्था आहे तशीच आहे। त्याकडे विशेष लक्ष दिलं जात नाही आणि ही आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे की हा जो वारसा आहे तो आपल्या सगळ्यांना टिकवायला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याकडे सोपवलं आहे किमान त्याची आपण सुरक्षा करण्यासाठीचं दायित्व तरी प्रत्येकाने घेतलं पाहिजे। बजरंग पवार हिंदू महासभा से, ये जो हिंदू जनजागृति समिति है इनका मतलब है सबका, हमारा हिंदुओं का ये जो हमारी आस्था है, ये आस्थे पे ही इन लोगों ने जो अभी हम लोग एक बहुत दुख होता है बोलने के लिए, जो मुसलमान है भारत के, उन लोग जहाँ जहाँ हिंदू की आस्था है वहाँ जाके अपना जमावड़ा लेके बैठ जाते हैं। और हम लोग गवर्नमेंट से इतनी बार कह चुके हैं कि ये अनऑथराइज है, इसका आप डिमोलिश कीजिए और इनको वहाँ से निकालिए, लेकिन गवर्नमेंट सुनती ही नहीं है। आखिर में ये सब जो हादसा हो रहा है अभी वो तो होने वाला ही है, और ऐसा नहीं होता है तब तक गवर्नमेंट भी मतलब जागती नहीं है और कुछ मतलब करने के लिए आगे आती नहीं है। तो हमारा यही प्रयास है कि गवर्नमेंट जल्द से जल्द उन्हें बाहर वहाँ से निकाले और हमारा जो गढ़ है वो वापस शिव भक्तों का ही हो बस। बेसिकली मराठीतच बोलतो, आपण महाराष्ट्रात राहतो खरं म्हणजे बघायला गेलं तर। छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या याच्यासाठी वगैरे सगळे गड किल्ले त्यांनी जतन केलं होतं, नाही स्वतः करता तर काही केलंच नाही। पण हे जे काय आता जे चालू आहे मोकळा श्वास घेण्यासाठी वाट पाहतो हे आधीच जे सरकार जे होतं आधीचे सरकार त्यांनी काहीतरी मोकळीक दिली, त्याच्यामुळे हे झालं असं मला वाटतंय। प्रशासन कुठेतरी काय म्हणतात ते ढिलं पडलं असं मला वाटतं। ते आता ते त्वरित आता लक्षात येतं आहे का की प्रशासन काहीतरी बघतंय त्याच्यामुळे ते लक्षात येतं आहे। मला असं वाटतं ते आता त्वरित काढलं पाहिजे। तिथं फक्त शिव मावळेच गेले पाहिजे, मावळे म्हणजे तिथं फक्त ते बघायला संस्कृतीचं आम्हाला गड किल्ल्याचं जतन कसं केलं पाहिजे किंवा कसं झालं आहे हे बघायला फक्त मावळे फक्त फिरायला गेले पाहिजे आणि तिथं काहीच न करता तिथं ते त्यांनी गेले पाहिजे आणि व्यवस्थित ते आलं पाहिजे। हे बाकी अनधिकृत वगैरे सगळं काढलं पाहिजे, सगळं हटवलं पाहिजे, सरकारची जबाबदारी आहे। एका रात्रीतून काढलं पाहिजे डायरेक्टली, माझं सरासर असं म्हणणं आहे। बस याच्यावर जास्त बोलण्यासारखंच नाही आहे, काही अजिबातच नाही आहे। आजच्या तरुण पिढींना विनंती करते की जी आपण ॲज अ पिकनिक स्पॉट म्हणून जे आपण गडावर जातो तर तिथे पिकनिक स्पॉट म्हणून न जाता तिथला इतिहास, तिथली संस्कृती आपण जपण्यासाठी म्हणून जावं, ना की तिथे चुकीच्या गोष्टींसाठी प्रोत्साहन देण्यासाठी। ही जर जनजागृती हा विचार जर तरुणांनी ठेवला तर येणाऱ्या पिढीपर्यंत पण तो विचार रुजेल आणि तरच आपण आपल्या संस्कृतीचं, आपल्या गडकिल्ल्यांचं संरक्षण करू शकतो। धन्यवाद। जयशिवराय, मला आताच थोड्या वेळापूर्वी फेसबुककडनं हे आंदोलनाचं कळलं आणि अतिशय शांतपणे आंदोलन चालू आहे। कमी लोकांना विशालगडाचं प्रकरण माहिती आहे, कारण मी मागातपासून इथं उभं आहे। खूप जण विचारतात की काय प्रकरण आहे, तर कोणालाही माहिती नाही आहे। आणि आपले जे मावळे आहेत, जे संवर्धन करतात, ज्यांना गडांबद्दल असतात, ती लोक इथं बोर्ड घेऊन विशालगड वाचवा म्हणून उभे आहेत, पण बाकीच्या समोरच्यांना कोणाला काही पडलेली नाही आहे। आपल्या मावळ्यांनी रक्त सांडलं आक्रमणांपासून वाचवण्यासाठी गड किल्ले, पण आता या 4 लोकांना उभं राहावं लागतं आहे की गड किल्ले अतिक्रमणांपासून वाचवा तुम्ही। हा फरक आहे। शिवरायांनी आपलं साम्राज्य उभं केलं, पण ते आपल्याला जपायला हवं आहे आणि अतिक्रमणांपासून आपल्याला पहिलं पुढे येऊन ते वाचवलं पाहिजे। मल्लंगडचं उदाहरण सांगतो, आता मल्लंगडला कोणी मल्लंगड म्हणून म्हणत नाही आहे, हाजी मल्लंगड म्हणत आहे। तर हे नाव चेंज होत आहेत ना, ते कुठेतरी थांबलं पाहिजे। गडांवर जे अनधिकृत मस्जिद मजार उभी राहते ते कुठं थांबलं पाहिजे। जे पूर्वीपासून आहे, जे उभं आहे, त्याला आम्ही मनाई करत नाही आहे, त्याला थांबवत नाही आहे, पण ते आता नव्याने परत तुम्ही उभं करण्याचा प्रयत्न करतात, हिरवा रंग, हिरवा चादरी सगळ्या देतात, त्याला आमचा विरोध कायम राहील। जय शिवराय। मी आदित्य रमेश माने।
तर मी आज इथे असं फिरत होतो इथे तेव्हा बघितलं की आपलं विशाळगड मुक्तीसाठी ते लोकांनी प्रदर्शन उभे केलेत. हे असंच जोपर्यंत अजून जास्त सपोर्ट भेटत नाही तोपर्यंत अतिक्रमण हटवण्यात येणार नाही आणि ते हटलंच पाहिजे. कारण की आपण एवढं बघतोय की किती अतिक्रमण झालं आणि जेव्हा अतिक्रमण आदेश दिले पण आदेशांवरतून अजून काय अतिक्रमण हटवण्यात एवढं आलेलं नाही अजून. जे व्हायला पाहिजे जेवढं काम व्हायला पाहिजे त्याचं एवढं काम झालेलं नाही आहे. तर सरकारकडून हीच मागणी आहे की अतिक्रमण लवकरात लवकर हटवत यावं. कारण की आत्ता पण मंडणगडावरती सुद्धा काही ठिकाणी मी फेसबुक इंस्टावर रील बघितली होती. मी एका युजरने टाकली होती की नुसती दगड आहेत, नुसती दगड आणि दगडांवरती फक्त चादरी टाकलेल्या आहेत, बाकी काही नाही आहे. दगडं पण कसली आहेत, जी आपल्या तुटलेल्या औषधाची दगडं आहेत त्या दगडं अशी फक्त अशी पडली आहेत, त्यांची चादर टाकली आहे आणि नंतर मग असं एक इकडे बनवलं, इकडे बनवलं असं मग हे सगळं फोफावत जाणार. मग ते सगळं आपल्याला रोखलं पाहिजे. याबद्दलच की सरकारने यावर काहीतरी ॲक्शन घ्यावी आणि ज्या शिवभक्तांना अटक झाली आहे ते फक्त त्यांना सोडवलं. काय शिवभक्त मुद्दाम अडकले त्यामध्ये, त्यांना फक्त सोडवण्यात यावं. फक्त हीच मागणी आहे. तुळसकर हे जे विशाळगडावर जे अतिक्रमण झालेलं आहे त्याच्यामध्ये असं सांगू इच्छितो की त्या जागेची पवित्रता टिकवली गेली पाहिजे. कारण जे महाराजांचे गडदुर्ग आहेत ते आपले अस्मितेचं स्थान आहे. त्याच्यामुळे त्या जागेवर जे अतिक्रमण आहे ते हटवलं गेलं पाहिजे ताबडतोब. की तिकडे बरंच असं म्हणजे मांस मदिरा वगैरे यासारखे प्रकार पण आणले जातात, त्यामुळे त्या जागेचं पावित्र्य जे नष्ट होत चाललेलं आहे. तर त्या बाबतीत असं वाटतं की लवकरात लवकर हटवलं गेलं हे अतिक्रमण शासनाकडून तर फार उत्तम होईल. धन्यवाद. असा एकच गड नाही आहे तर असे अनेक गड आहेत. तर याच्यावरती सरकारने कारवाई करायला पाहिजे आणि कारवाई केल्यानंतर जे तिकडे अतिक्रमण करतायत त्यांच्यावरती दया न होता त्यांना शिक्षा झाली पाहिजे. कारण ते बाहेरून येऊन आमच्या महाराजांनी केलेल्या गडांवरती अतिक्रमण करतायत, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि यांना अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.